CETच्या मानसिक क्षमता चाचणी या भागासाठी हे आपलं 16वं लेक्चर आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण 7व्या चॅप्टर म्हणजेच काय मॅथमॅटिकल रिझनिंग बघितला होता. आता या लेक्चरमध्ये आपण 8वा चॅप्टर बघणार आहोत, म्हणजेच नातेसंबंधावर आधारित प्रश्न, म्हणजेच काय ब्लड रिलेशनशिप टेस्ट. बघूया आता हा प्रश्न काय दिले बघा. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला म्हणाली, तू माझा भाऊ आहेस पण मी तुझा भाऊ नाही, तर त्या दोघांमधील संबंध काय? आता साधी गोष्ट आहे, मी तुझा भाऊ आहे, तू माझा भाऊ आहे पण मी तुझा भाऊ नाही, म्हणजेच ते काय राहणार आहे? भाऊ बहीण राहणार आहे. कारण एक दुसऱ्याचा भाऊ आहे पण जो दुसरा आहे तो पहिल्याचा भाऊ नाही, म्हणजेच काय भाऊ बहिणीचं नातं आहे. ठीक आहे, म्हणजे भाऊ बहीण हे आपलं योग्य उत्तर राहील. बरं आहे, बघा या प्रश्नात काय दिले. सुजित आणि आनंद यांच्या आईचे वडील एकच आहेत पण ते सख्खे भाऊ नाहीत व ते सहोदर नाहीत, तर त्या दोघांमधील नाते कोणते? बरं, दिलेलं आहे ते लिहून घेतो. सुजित आहे आणि काय आनंद आहे. दिलं काय, यांचे ज्या आया आहे त्यांचे जे वडील आहे, त्यांचे जे वडील आहे ते काय एकच आहे, म्हणजे या दोन बहिणी आहे. बरोबर. आणि विचारलं काय, वडील एकच आहे पण ते सख्खे भाऊ नाहीत. हे काय सख्खे भाऊ नाही आहेत, नाहीच आहे ते काय आता आहे मावस भाऊ, दोन बहिणींचे मुलं येत आहे ना ते, म्हणजे काय मावस भाऊ येत आहे, तर त्या दोघांमधील नाते काय? ठीक आहे, आपण तेच बोललो आहे आता मावस भाऊ हे काय त्यांच्यामधलं नातं राहणारी अशी केस दिली तर. ठीक, बघा या प्रश्नात काय दिलं आहे. रंजनाच्या मामाचा मुलगा श्याम आहे, तर श्यामची आई ही रंजनाची कोण? रंजनाच्या मामाचा मुलगा श्याम आहे. ठीक आहे, ते रंजना काय सांगितले की रंजनाच्या मामाचा मुलगा. रंजनाचा मामा म्हणजे काय? रंजनाच्या आईचा काय भाऊ, म्हणजे कोण? मामा. आणि मामाचा मुलगा श्याम आहे असं दिले, मामाचा मुलगा श्याम आहे म्हणजे या मामाचा मुलगा कोण आहे? श्याम. ठीक आहे, नंतर तर पुढं काय विचारलं आहे मग, तर श्यामची आई ही रंजनाची कोण? श्यामची जी आई राहणार आहे, श्यामची आई म्हणजेच काय? श्यामच्या वडिलांची काय पत्नी. बरोबर. मग ही जी आहे श्यामची आई ही काय रंजनाची कोण? रंजनाची कोण लागणार आहे? रंजनाच्या ही काय आई, आईचा काय भाऊ म्हणजे मामा, आणि मामाची काय बायको, मामाची बायको म्हणजेच काय मामी, म्हणजे मामी हे आपलं योग्य उत्तर राहील. पुढचा प्रश्न बघा आता काय दिले. अविनाश हा करिश्माचा भाऊ आहे, रागिनी ही करिश्माची आई आहे, अविनाश हा गोविंदचा मुलगा आहे, तर गोविंद आणि रागिनी यांचे नाते काय असं दिले. बरं ठीक आहे, अविनाश हा करिश्माचा भाऊ आहे, जे दिलं आहे ते लिहितो. अविनाश काय करिश्माचा भाऊ आहे, अविनाश आणि करिश्मा काय भाऊ बहीण आहे. ठीक आहे, हे झालं. रागिनी ही करिश्माची आई आहे, रागिनी काय करिश्माची आई आहे, म्हणजे काय रागिनी आई आहे म्हणून काय वरच्या पिढीत. आता ही जर करिश्माची आई आहे आणि अविनाश आणि करिश्मा दोघं भाऊ आहे, म्हणजे ती काय रागिनी अविनाशची पण आई राहणार आहे. बरोबर. नंतर पुढे काय बघा, अविनाश हा गोविंदाचा मुलगा आहे, अविनाश हा गोविंदाचा मुलगा आहे. बरोबर, असं दिलं आहे, म्हणजेच काय तो रागिनीचा मुलगा आहे आणि गोविंदचा मुलगा आहे, म्हणजेच काय ही दोघं काय गोविंद आणि रागिनी पती पत्नी राहणार आहे. बरोबर. मग तेच विचारले बघा, तर गोविंद आणि रागिनी कोण? गोविंद आणि रागिनी कोण आहे मग? पती पत्नी. ठीक आहे, असा ऑप्शन आहे का? आहे बघा, ऑप्शन आहे बघा, पती पत्नी, हेच आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा आता काय दिलं याच्यामध्ये. माझ्या बायकोच्या वडिलांच्या भावाची भावजय ही माझ्या मुलाची कोण असेल? जे दिलं आहे ते लिहितो. आता समजा मी कन्सिडर केला, इथं हा आहे मी, इथं मी आहे, समजा मी माझ्या बायकोच्या, म्हणजे पुढे काय दिलं आहे माझ्या बायकोसाठी काय इकडे दोन्ही साईडला ॲरो वापरणार. माझ्या बायकोच्या पुढे काय वडिलांच्या भावाची. आता वडिलांच्या भावाची भावजय म्हणजेच काय भावाची बायको, म्हणजे यांचे भाऊ कोणी ह्याची, मग यांची बायको कन्सिडर केली तर भावाची भावजय ही झाली, इथपर्यंत काय भावजय झाली या भावाची. ठीक आहे, ही माझ्या मुलाची कोण असेल. आता मी कुठं इथं, मग माझ्या मुलाची कोण असेल असं विचारलं आहे, कोण ही, यांच्या दोघांमधलं रिलेशन विचारलं आहे. मग काय येईल बघा, मुलाची कोण असेल असं विचारलं ना, या मुलाची कोण लागते बघा, मुलाच्या वडिलांच्या बायकोची, म्हणजेच काय मुलाच्या आईच्या वडिलांची बायको, मुलाची आई
मुलाच्या आईचे वडील म्हणजेच काय त्याचे आजोबा, आणि ही काय आजोबांची बायको म्हणजेच काय आजी, म्हणजे क आजी हे आपलं योग्य उत्तर राहील. पुढचा प्रश्न बघूया. बघा या प्रश्नात काय दिले, यशची आई ही गोविंदाची आत्या आहे, तर गोविंदाची आई यशची कोण आहे? जे दिले ते मांडतो. यशची आई ही गोविंदाची आत्या असं दिलंय. मग यशची जी आई आहे ती काय गोविंदाची आत्या आहे. आत्या म्हणजेच काय वडिलांची बहीण, म्हणजेच काय ही जर बहीण आहे तर काय यांचा जो भाऊ राहील त्यांचा काय मुलगा आहे गोविंद, तेव्हा तर काय ती आत्या राहील ना. आता बघा गोविंदाच्या वडिलांची काय बहीण म्हणजेच काय गोविंदाची आत्या, तीच काय आहे यशची आई आहे, बरोबर. मग त्याच्यापुढे काय पण ते बघा आता. तर तर गोविंदाची आई यशची कोण आहे? मग आता गोविंदाची आई राहील म्हणजे गोविंदाची आई म्हणजेच काय गोविंदाच्या वडिलांची पत्नी, हीच काय झाली गोविंदाची आई, ही झाली गोविंदाची आई, बरोबर. मग गोविंदाची आई काय यशची कोण आहे असं विचारलं आहे. मग कोण येतं आहे यशच्या आईच्या भावाची, यशच्या आईच्या भावाची. आता आईचा भाऊ म्हणजेच काय मामा, आणि मामाची ही काय बायको, म्हणजेच कोण येणार यशची मामी येणार आहे ती, बरोबर. मग मामी आहे का ऑप्शन, बघा मामी ऑप्शन आहे, हेच आपलं योग्य उत्तर आहे. बघा आता पुढचा प्रश्न यात काय दिले बघा, आणि ब ही कची मुले आहेत. आणि ब ही कची मुले आहेत असं दिले. मग ठीक आहे आणि ब लिहूया कोच्या खाली. आणि ब ही काय कची मुले आहेत. क हा अचा पिता आहे, पिता म्हणजेच काय म्हण प्लस, ठीक आहे. आणि आहे पण काय हा कचा मुलगा नाही, मुलगा नाही आहे म्हणजेच काय मुलगी आहे, मग ठीक आहे म्हणून मायनस साईन. बरं त्याच्यापुढे काय आहे आणि काय हा कचा मुलगा नाही त्याचं झालं. त्याच्यापुढे काय तर हा बचा कोण, जो आहे तो काय बचा कोण आहे असं विचारलं आहे. आता जर हा बचा कोण असं विचारलं आहे, ठीक आहे, ही काय येणार आहे बरं, जर मुलगी आहे तर काय ती बची बहीणच येणार आहे. मग इकडं मुलगी जरी असली तरी ही काय बहीणच राहणार आहे, किंवा मुलगा जरी असला तरी काय इकडं ही त्याची काय बहीणच राहणार आहे, म्हणजेच काय बहीण हेच काय आपलं योग्य उत्तर राहणार आहे. बघूया आता पुढचा प्रश्न. सुरेश हा रवीनाच्या आत्याला आई म्हणतो, तर रवीनाचे वडील सुरेशच्या बहिणीचे कोण? बरं म्हणजेच काय सुरेश हा रवीनाच्या आत्याला आई म्हणतो, म्हणजेच काय सुरेश रवीना, तर रवीनाची जी आत्या आहे म्हणजेच काय रवीनाच्या वडिलांची जी बहीण आहे ती काय रवीनाच्या आत्याला काय सुरेश आई म्हणतो, म्हणजेच काय सुरेशची आई आहे ही, बरोबर. ही काय सुरेशची आई कोण रवीनाची आत्या, बरोबर. तर रवीनाचे वडील सुरेशच्या बहिणीचे कोण विचारलं. काय रवीनाचे जे वडील आहे हे जे रवीनाचे वडील आहे ते काय सुरेशच्या बहिणीचे कोण, सुरेशची जी बहीण राहील या बहिणीचे कोण लागतं आहे असं विचारलं आहे. मग कोण लागतं आहे बघूया. भावाच्या आई म्हणजेच काय तिची आई, तिच्या आईचे काय भाऊ, आईचा भाऊ म्हणजेच काय मामा, म्हणजे मामा हे आपलं योग्य उत्तर राहील. पुढचा प्रश्न बघूया. शरदच्या वडिलांना भाऊ बहीण नाहीत असं दिलं आहे, म्हणजेच काय शरद ही काय एकटे, त्यांना काय भाऊ बहीण नाहीत. पण शरद हा रवींद्रचा भाचा आहे. शरद काय रवींद्रचा भाचा आहे, म्हणजेच रवींद्रच्या काय रवींद्रची बहीण आणि त्या बहिणीचा मुलगा येतो, तेव्हा तर तो भाचा राहील. मग विचारलं काय तर रवींद्र हा शरदच्या वडिलांचा कोण. रवींद्र जो आहे तो काय शरदचे जे वडील राहतील, शरदचे वडील म्हणजेच काय शरदच्या आईचे पती, यांचा रवींद्र हा कोण लागतो असं विचारलं आहे, बरोबर. मग कोण लागतो आहे तर त्यांच्या बायकोचा भाऊ म्हणजेच काय मेहुणा, म्हणजे मेहुणा हे आपलं योग्य उत्तर राहील. पुढचा प्रश्न बघूया. मोहनची मावशी प्रियाची आत्या आहे, ठीक आहे लगेच लिहूया मोहन. आता मोहनची मावशी म्हणजेच काय मोहनच्या आईची बहीण, ही काय प्रियाची आत्या आहे. ही जी आहे ती काय प्रियाची आत्या आहे. आत्या म्हणजेच काय तिच्या वडिलांची बहीण, मग इथे काय सपोज हे तिचे वडील आहे म्हणजे ती इथे खाली राहील, मग प्रियाची आत्या असं लिहिलं आहे, ठीक आहे झालं. हे बघा इथे होतं आहे बरोबर. मोहनची जी काय मावशी आहे म्हणजेच काय आईची बहीण, ती काय प्रियाच्या वडिलांची बहीण म्हणजेच काय प्रियाची आत्या आहे, झालं. नंतर पुढे काय बघा तर मोहनचे व प्रियाच्या वडिलांचे नाते काय. मग विचारलं काय मोहनचे आणि काय प्रियाचे जे वडील आहे त्यांचं नातं काय. मग काय दिसतंय काय नातं आहे बघा मोहनच्या
आईच्या बहिणीचे म्हणजेच मावशीचा भाऊ. आता मावशीचा भाऊ म्हणजेच काय, आईचा भाऊ, आणि आईचा भाऊ म्हणजेच काय, मामा. मग यांचं दोघांचं रिलेशन काय, मामा भाचे, म्हणजे मामा भाचे हे आपलं योग्य उत्तर राहील. पुढचा प्रश्न बघा आता. कल्पनाच्या भावाची पत्नी माधुरी आहे. ठीक आहे, लगेच लिहूया. इथे सपोज कल्पना आहे आणि कल्पनाचा हा झाला भाऊ. आता कल्पनाच्या भावाची पत्नी, पती म्हणून काय, डबल ॲरो दोन्ही साईडला. बरं, भावाची पत्नी काय, माधुरी आहे असं दिलं आहे, माधुरी. बरं ठीक आहे, माधुरी झालं. नंतर माधुरीचा मुलगा सचिन आहे. माधुरीचा मुलाचं नाव काय, सचिन दिलं आहे. माधुरीचा मुलगा सचिन. तर सचिन कल्पनाचा कोण आहे. मग विचारलं काय, सचिन हा कल्पनाचा कोण आहे. सचिन आणि कल्पनाचा कोण आहे. सचिन कल्पनाचा कोण आहे. मग तर हे बघा, कल्पनाच्या भावाच्या बायकोचा मुलगा म्हणजेच भावाचा मुलगा. मग कल्पनाच्या भावाचा मुलगा म्हणजेच काय, भाचा. मग भाचा आहे का ऑप्शन भाचा. हेच काय आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा आता. प्रशांतचे वडील महादेवचे काका आहेत. जे दिले ते लगेच लिहितो. प्रशांत, इथं नाव आहे प्रशांतचे काय, वडील. जे वडील आहे ते काय, महादेवचे काका आहे. म्हणजे यांचा कोणीतरी भाऊ राहील आणि या भावाचा काय, महादेव नावाचा मुलगा राहील. तेव्हा तर काय, हे जे प्रशांतचे वडील आहे ते काय, महादेवचे काय काका, म्हणजेच काय वडिलांचा भाऊ राहणार. बरोबर. मग पुढे काय बघा. तर प्रशांतची पत्नी म्हणजे पुढचं काय आहे, प्रशांतची पत्नी व महादेवची मुलगी आणि काय, महादेवची मुलगी यांचे नाते काय. बरं, मग याच्यावरून काय समजते बघा. हे दोघं काय, भाऊ आहे. हे दोघं भावाभावांचे मुले म्हणजेच काय, चुलत भाऊ आहे. बरोबर. म्हणजे हे दोघं पण भाऊचे असे तसे असं समजा. बरोबर. बरं, भाऊ जर आहे म्हणजेच काय, यांचं नातं काय आहे. मग नवऱ्याचा भावाची मुलगी. आता नवऱ्याच्या भावाची मुलगी म्हणजेच काय, तर तिची पुतणी लागणार आहे. मग म्हणजेच काय, काकू पुतणी. हे काय आपलं योग्य उत्तर राहील. पुढचा प्रश्न बघूया आता. काय दिले बघा. सरला शांताला म्हणाली, तुझ्या वडिलांच्या सासऱ्याच्या एकुलत्या एका मुलीची मी मुलगी आहे, तर त्या दोघांमध्ये नाते काय. आता बोलतं कोण आहे बघा. सरला शांताला बोलतीये काय, तुझ्या वडिलांच्या, म्हणजेच की कोणाच्या, शांताच्या वडिलांच्या. कारण शांताला बोलतीये ती. तुझ्या म्हणजे कोणाच्या, शांताच्या वडिलांच्या सासऱ्याच्या. बरं ठीक आहे, आपण खाली डायग्राम काढू. शांताच्या काय, वडिलांच्या म्हणजे वरची पिढी, आणि वडील म्हणजे काय, मेल आहे म्हणून काय, प्लस साईन. नंतर वडिलांच्या सासऱ्याच्या. आता वडिलांच्या सासरा म्हणजे कोण, वडिलांच्या बायकोचे काय, वडील म्हणजे काय, यांचा सासरा. शांताच्या वडिलांच्या सासरा राहील. बरोबर. सासऱ्याच्या काय, सासऱ्याच्या एकुलत्या एक मुलीची. आता हा झाला सासरा. सासऱ्याची एकुलती एक मुलगी म्हणजे हीच राहणार आहे. ही जी आहे तीच काय, एकुलती एक मुलगी आहे. एकुलत्या एक मुलीची काय, मी मुलगी आहे. म्हणजे या मुलीची कोण, मी मुलगी आहे. मी म्हणजे कोण, मी म्हणजे बोलतं कोण आहे, सरला बोलती आहे. म्हणजे सरला यांची मुलगी आहे. बरोबर. मग आता यांचं रिलेशन काय येतं, हे बघा. ही शांताचे वडील आहे, शांताची आई आहे. हे पण काय, शांताची आई आहे, शांताचे वडील आहे. म्हणजे या दोन काय, बहीण येणार आहे. म्हणजे बहीण ऑप्शन आहे का, हे बघा, ऑप्शन आहे बघा, बहीण. म्हणजे हे आपलं योग्य उत्तर राहील. बरं, पुढचा प्रश्न बघूया काय विचारलं आहे. चंद्रकला रमाला म्हणाली, तुझ्या वडिलांच्या पत्नीची सासू माझी आई लागते, तर चंद्रकला ही रमाची कोण लागते. बरं, विचारलं काय, बोलतं कोण आहे, चंद्रकला बोलते रमाला की काय, तुझ्या वडिलांच्या. मग म्हणजे जिला बोलती त्यांच्या वडिलांच्या म्हणजेच कोण, रमाच्या. चंद्रकला काय, रमाला म्हणाली की तुझ्या वडिलांच्या पत्नीची सासू. मग इथं रमा काढूया. रमाच्या काय, वडिलांची वरची पिढी म्हणजे म्हणून वरती दिलं. वडिलांच्या पत्नीची सासू. आता वडिलांची काय, पत्नीसाठी आपण 2 बाण वापरणार. पत्नी म्हणजे काय, फिमेल, त्याच्यामुळं मायनस साईन. नंतर वडिलांच्या पत्नीची. आता या पत्नीची काय, सासू म्हणजेच काय, नवऱ्याची आई राहणार ती. हिची सासू, ही झाली सासू. सासूसाठी पण काय, मायनस सिम्बॉल. नंतर सासू माझी आई लागते. माझी आई म्हणजे कोणाची, बोलतं कोण आहे, चंद्रकला रमाला बोलते. म्हणजे माझी म्हणजे कोण, कोणाची, चंद्रकलाची. ही काय, ही जी आहे ती काय, चंद्रकलाची आई लागते. म्हणजे हिची मुलगी आहे चंद्रकला. बरोबर. इथपर्यंत झालं. मग प्रश्न काय विचारला आहे, तर चंद्रकला ही रमाची कोण लागते. विचारलं काय, चंद्रकला आणि काय, रमा यांचं काय रिलेशन आहे. मग काय बघा, रमाचे वडील आहे, रमाच्या वडिलांची आई आहे.
वडिलांच्या आईची मुलगी म्हणजेच कोण यांची बहीण येणार आहे, या वडिलांची बहीण येणार आहे बरोबर ही चंद्रकला. कारण हा कोण रमाचे वडील पण काय तिचा मुलगा आहे आणि ही चंद्रकला पण त्यांची मुलगी आहे. म्हणजे हे भाऊ बहिणीचं यांचं काय नातं राहणार याच्या रमाच्या वडिलांचं आणि काय चंद्रकलाचं. म्हणजेच रमाच्या ती कोण लागते मग चंद्रकला, रमाच्या वडिलांची बहीण. आता रमाच्या वडिलांची बहीण म्हणजेच काय आत्या लागणार तिची, म्हणजे आत्या हा ऑप्शन काय बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघूया आता. 2 स्त्रिया एके ठिकाणी बसल्या होत्या. एक व्यक्ती तेथे आली, त्यावर एक स्त्री दुसऱ्याला म्हणाली. ठीक आहे, मेन कुठून सुरू होते बघा इथं. एक स्त्री दुसऱ्याला म्हणाली, आजी आत्याचा मुलगा आला आहे. म्हणजे एक बरं ठीक आहे, काय म्हणाली ती, आजी म्हटली. म्हणजे एक स्त्री दुसऱ्या स्त्रीची काय आजी लागते. सपोज मी S1 आणि S2 नाव दिलं, स्त्री 1 आणि काय स्त्री 2. मग S1 जी आहे सपोज ती आजी आहे दुसऱ्याची, तिच्या मुलाची मुलगी म्हणजे काय आजी राहणार. S1 आणि S2 ही झाली नात आणि ही झाली आजी, तेव्हा तर ती आजी म्हणाल ना. बरं, आजी आत्याचा मुलगा आला आहे. आता S2 ही काय 2 नंबरची स्त्री बोलती की काय तिच्या आत्याचा मुलगा आला आहे. आत्याचा मुलगा म्हणजेच काय वडिलांच्या बहिणीचा मुलगा, हा झाला वडिलांच्या बहिणीचा मुलगा. तर दोघींपैकी वयस्कर स्त्री कोण आहे, S1 आजी आहे बरोबर. वयस्कर स्त्रीचे आलेल्या व्यक्तीशी नाते काय. आता आलेला व्यक्ती कोण आहे, आत्याचा मुलगा S2च्या. पण का विचारलं काय आहे, S1चे म्हणजे जी वयस्कर स्त्री आहे आजी, तिचं याच्याशी काय रिलेशन आहे. मग काय रिलेशन आहे तर काय तिचा हा मुलगा आहे, या मुलाची बहीण आहे. म्हणजे ही काय तिच्या मुलीचा तो मुलगा आहे. मुलीचा मुलगा म्हणजेच काय नातू. मग नातू काय हे आपलं योग्य उत्तर राहील. पुढचा प्रश्न बघा आता. निशाच्या बहिणीच्या मुलाचे वडील हे निशाचे कोण. निशाच्या बहिणीच्या, बरं ठीक आहे खाली मांडूया. इथं सपोज निशा आहे, निशाच्या बहिणीच्या मुलाचे या मुलाचे काय वडील, म्हणजेच याच्या आईचे काय पती, हे मुलाचे वडील झाले. हे काय निशाचे कोण असं, म्हणजे यांच्या दोघांचं रिलेशन विचारलं आहे. ठीक आहे, मग आता काय येतं आहे रिलेशन बघा. निशाच्या काय बहिणीचे पती म्हणजेच कोण बहिणीचा नवरा. ऐका ऑप्शन आहे बघा, बहिणीचा नवरा, बहिणीचा नवरा हे आपलं योग्य उत्तर राहील. पुढचा प्रश्न बघूया. हा बचा पती आहे. ठीक आहे, लगेच लिहूया. जो आहे तो काय बचा पती म्हणजेच काय मेल, त्याच्यामुळे काय तो प्लस, आणि पती पत्नी म्हणून काय मध्ये काय दोन्ही साईडला ॲरो. हा बचा पती आहे म्हणजे ब ही काय पत्नी आहे बरोबर. हा अचा मुलगा आहे, हा काय अचा मुलगा आहे, आणि हे दोघं काय आहे पती पत्नी म्हणजेच काय हा बचा पण मुलगा आहे बरोबर. नंतर पुढे काय बघा, ही कची बहीण आहे. जी आहे ती काय कची बहीण आहे म्हणजेच काय यांच्या दोघांची मुलगी आहे ती बरोबर, यांच्या दोघांची मुलगी आहे झालं, कारण ती कची बहीण आहे आणि हा काय यांचाच मुलगा आहे. पुढे काय तर चे बशी नाते काय, चे बशी नाते काय साधी गोष्ट आहे. हा त्यांचा मुलगा आहे, ही काय त्याची बहीण आहे, ही काय त्याची आई आहे. मग जर ब ही आई आहे तर ही काय आहे तिची, चे बशी विचारलं आहे ना, मग ही काय आहे बची मुलगी आहे, मग मुलगी हे काय आपलं योग्य उत्तर राहील. पुढचा प्रश्न बघूया. प्रकाशची मुलगी सुरेशच्या मुलाच्या बहिणीची चुलत बहीण आहे, तर प्रकाशची आई सुरेशची कोण. ठीक आहे, हा प्रश्न बघूया आता. प्रकाशची मुलगी दिली आहे इथे सपोज प्रकाश आहे, मग प्रकाशची मुलगी सुरेशच्या मुलाच्या बहिणीची. ठीक आहे, इकडे सुरेश बाजूला लिहूया. सुरेशच्या मुलाच्या बहिणीची काय चुलत बहीण आहे कोण, प्रकाशची मुलगी. जर चुलत बहीण आहे म्हणजेच काय सुरेश आणि प्रकाश हे काय भाऊ राहणार, तेव्हा तर काय त्यांची मुलं चुलत भाऊ किंवा चुलत बहीण राहू शकतात. म्हणजे हे दोघं भाऊ आहे आणि हे काय चुलत बहीण बरोबर. तर पुढं काय प्रकाशची आई सुरेशची कोण, मग प्रकाशची जी आई, आता हे दोघं जर भाऊ आहे म्हणजे प्रकाशची आई राहणार तीच काय सुरेशची आई राहणार बरोबर. मग आई हे काय आपलं योग्य उत्तर राहणार आहे. आता पुढची माहिती बघूया. या माहितीवरच काय प्रश्न क्रमांक 31 ते 35 सर्व या माहितीवर आहे. जर एवढं सोडवलं तर आपल्याला 5चे 5 सर्व 5 प्रश्न आपल्याला योग्य सोडवता येतील. ठीक आहे, मग काय माहिती दिली आहे ते बघूया आणि त्याच्यावरून एक चार्ट काढूया. ठीक आहे बघा, नंदू हा रवीचा भाऊ आहे असं दिलं आहे. ठीक आहे, नंदू हा काय रवीचा भाऊ आहे.
भाऊ आहे म्हणून काय सारख्याच पिढीत. पुढं काय ऐश्वर्या व सुजाता या बहिणी आहेत. ठीक आहे, त्या बाजूला लिहितो मी ऐश्वर्या आणि काय सुजाता या आहे बहिणी. नंतर पुढे काय रवी हे राघवचे वडील आहेत. आता रवी इथं रवी लिहिले बघा आपण. रवी काय राघवचे वडील आहेत. बरोबर. त्याच्यानंतर काय स्मिता ही नंदूची मुलगी आहे. स्मिता काय नंदूची मुलगी आहे म्हणजे नंदूची मुलगी आहे स्मिता. ठीक आहे. त्याच्यानंतर काय सुजाता ही राघवची आजी आहे. सुजाता आता राघवची आजी आहे म्हणजेच काय राघवच्या वडिलांची आई. बरोबर. राघवची आजी कोण सुजाता. बरोबर. अजून काय दिले बघा व रमेशची पत्नी आहे. ही जी सुजाता आहे ती काय रमेशची पत्नी आहे म्हणून काय दोन्ही साईडला ॲरो पती पत्नी आहे म्हणून. नंतर ठीक आहे इन्फॉर्मेशन तर एवढीच आहे. आता एवढ्या इन्फॉर्मेशनवरून आपल्याला काय सर्व पुढचे 5 जे आहे प्रश्न ते आपल्याला सॉल्व करायचे. बरं इथे एक राहिले बघा. इथे फक्त एक ॲड करायचं राहिलं. इथं ऐश्वर्या आणि सुजाता या काय बहिणी आहे असं दिले. मी इथं फक्त ॲड करून घेतो. मी ऐश्वर्या ही काय सुजाताची बहीण आहे याच्यामध्येच ॲड करतो. ठीक आहे. आता एवढा चार्टवरून आपल्याला काय सर्व पुढचे 5 प्रश्न सोडवायचे. पहिला प्रश्न काय आहे नंदू हा काय राघवचा कोण असं विचारलं आहे त्यांनी बघा. इथं नंदू हा राघवचा कोण. मग नंदू हा राघवचा कोण लागतोय तर हे बघा राघवच्या वडिलांचा भाऊ म्हणजेच काय राघवचा काका. मग ब काका हे आपलं योग्य उत्तर राहील पहिल्यासाठी. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघूया. बघा यामध्ये काय आहे बघा स्मिता ही रवीची कोण असं विचारलं आहे. स्मिता कुठे आता हे बघा स्मिता ही रवीची कोण असं विचारलं आहे. मग ती रवीची कोण लागते बरं रवीच्या भावाची मुलगी म्हणजेच काय रवीची पुतणी लागते. बरोबर. मग रवीची पुतणी लागते तर पुतणी हे बघा अपुतणी हे काय आपलं योग्य उत्तर राहील. ठीक आहे. पुढचा प्रश्न काय बघा आता यामध्ये ऐश्वर्या ही रमेशची कोण आहे असं विचारलं. ऐश्वर्या ही रमेशची कोण. ऐश्वर्या ही काय रमेशची कोण. मग ती कोण लागते रमेशची हे बघा रमेशच्या बायकोची बहीण म्हणजेच काय रमेशची बायकोची बहीण म्हणजेच काय रमेशची मेवणी. मग मेवणी ऑप्शन आहे का मेवणी हे बघा ड मेवणी हे आपलं योग्य उत्तर राहील मग याच्यासाठी. पुढचा बघूया आता ऐश्वर्या. ओके बरं आहे बघा याच्यामध्ये काय विचारलं बघा ऐश्वर्या ही नंदूची कोण. ऐश्वर्या ही नंदूची कोण असं विचारलं आहे. ऐश्वर्या कुठे याच्यामध्ये ऐश्वर्या ही काय नंदूची कोण असं विचारलं आहे. मग नंदूची कोण लागते बघा नंदूच्या भावाच्या आईची. नंदूच्या भावाच्या आईची म्हणजेच काय नंदूच्या आईची बहीण. नंदूच्या आईची बहीण म्हणजेच काय नंदूची मावशी. बरोबर. मग ब मावशी हे आपलं योग्य उत्तर राहील याच्यासाठी. ब मावशी हे आपलं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न बघा आता या आपण सॉल्व केलेला या चार्टवर हा शेवटचा प्रश्न आहे आता. बरं ठीक आहे. याच्यामध्ये काय विचारले बघा मग राघव व रमेशचे नाते काय. राघव आणि रमेश यांचे नाते काय मग हे बघा इथे राघव आहे आणि इकडे काय आहे रमेश. राघव आणि रमेशचे काय नाते मग हे बघा राघवच्या वडिलांच्या आईचे म्हणजेच काय राघवच्या आजीचे पती म्हणजेच काय राघवचे आजोबा. म्हणजे यांचं रिलेशन काय आहे मग नातू आणि आजोबाचं आहे. मग नातू आणि आजोबा ऑप्शन आहे का आहे बघा ब ऑप्शन आहे नातू आजोबा हेच आपलं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. आता या चार्टवरचे प्रश्न संपले. पुढचा प्रश्न बघूया आता. बरं ही जी माहिती आहे याच्यावर काय प्रश्न क्रमांक 21 ते 25 सर्व या माहितीवर आधारित आहे. म्हणजे तुम्ही जर एकदा चार्ट काढला तर काय तुम्हाला सर्व 5 प्रश्न सोडवता येणार. ठीक आहे. मग काय दिली आहे माहिती ते बघूया आता. प्रश्न क्रमांक काय 21 ते 25 याच्यावर डिपेंड आहे. चंदन हा नंदनपेक्षा वयाने मोठा व राघवपेक्षा लहान आहे. ठीक आहे. चंदन इथे लिहितो मी चंदन हा काय नंदनपेक्षा मोठा आहे म्हणजे नंदन खाली राहील कारण नंदन छोटा आहे नंदनपेक्षा वयाने मोठा आहे पण राघवपेक्षा लहान आहे. कोण चंदन राघवपेक्षा लहान आहे म्हणून काय राघवच्या खाली राहणार चंदन. बरं त्याच्यापुढे काय राघव हा आकाशपेक्षा लहान आहे. आता जो राघव आहे तो काय आकाशपेक्षा लहान आहे म्हणजे आकाश त्याच्यावरती राहणार. मग आकाश त्याच्यावरती. बरं त्याच्यापुढे काय श्रीहरी हा नंदनपेक्षा मोठा पण चंदनपेक्षा लहान आहे. काय दिले श्रीहरी हा नंदनपेक्षा मोठा आहे पण काय चंदनपेक्षा लहान आहे म्हणजे दोघांच्या मध्ये येणार आहे तो. म्हणजे श्रीहरी येईल यांच्या दोघांच्या मध्ये बरं त्याच्यानंतर काय नंदन हा कृष्णापेक्षा मोठा आहे. नंदन ठीक आहे नंदन इथं आहे ना तो कृष्णापेक्षा मोठा आहे म्हणजे कृष्णा खाली राहणार. नंदन हा कृष्णापेक्षा मोठा आहे व
कृष्णा हा श्रीकांतपेक्षा मोठा आहे. आणि अजून काय दिलं आहे, कृष्णा काय श्रीकांतपेक्षा मोठा दिला आहे, म्हणजे श्रीकांत हा छोटा राहील कृष्णापेक्षा. ठीक आहे, आता सर्व माहिती संपली आहे. मग कशा प्रकारे चार्ट तयार होते बघा. आकाश, राघव, चंदन, श्रीहरी, नंदन, कृष्णा आणि श्रीकांत असा आहे आपला काय उंचीचा क्रम. पुढचे जे 5 प्रश्न आहे ते सर्व याच्यावर डिपेंड आहे. मग बघूया आता त्याच्यामध्ये पहिला प्रश्न. ठीक आहे, मग आता यावरून काय कळतं आहे बघा. पहिला प्रश्न काय आहे बघा, सर्वात कमी वयाचा कोण. मग आता सर्वात जो खाली आपण तो काय सर्वात खाली ठेवला आहे जो कमी वयाचा येतो. मग कमी वयाचा कोण आहे सर्वात, श्रीकांत. श्रीकांत ऑप्शन आहे का, श्रीकांत हे आपलं योग्य उत्तर आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न काय आहे, सर्वात जास्त वयाचा कोण. आता सर्वात जास्त वयाचा आपण काय वयानुसार वरती ठेवत गेले, म्हणजे काय सर्वात जास्त वयाचा कोण राहणार आहे, आकाश. मग आकाश हे आपलं योग्य उत्तर राहील याच्यासाठी. ओके, हा आहे पुढचा प्रश्न. वरील उदाहरणात एकूण किती व्यक्ती आहेत. आता जेवढे दिले आपण तेवढे सगळे काढले याच्यामध्ये, म्हणजे किती आहे बघा, 1 2 3 4 5 6 आणि 7, म्हणजे टोटल किती आहे 7. मग 7 ही आपलं योग्य उत्तर राहील याच्यासाठी. 24वा प्रश्न बघा काय आहे, सर्वांना चढत्या वयाप्रमाणे उभे राहण्यास सांगितल्यास मधोमध कोण असेल. बरं ठीक आहे, मागच्या प्रश्नात आपण असं दिलं की 7 जण आहे. 7 जण जर आहे म्हणजेच काय 3 मधोमध जो राहील त्याच्या काय 3 डाव्या बाजूला राहतील आणि 3 काय उजव्या बाजूला, किंवा काय 3 पुढे राहतील 3 मागं राहतील, 3 आणि 3 हे 6 होतील आणि मध्ये 1 जण राहील. म्हणजे जो 4 नंबरला राहणार आहे पुढून किंवा मागून तो काय मधोमध राहील. मग 4 नंबरला कोण येतं आहे बरं याच्यामध्ये, 1 2 3 आणि 4, किंवा 1 2 3 आणि 4. 4 नंबरला कोण येतं आहे, श्रीहरी. म्हणजे सगळ्यात मधोमध कोण राहणार आहे, श्रीहरी. श्रीहरी ऑप्शन असेल बघा याच्यामध्ये, श्रीहरी हे काय मधोमध राहील तो, ते आपलं योग्य उत्तर आहे. ठीक आहे, आता हा आहे याच्यावरचा लास्ट प्रश्न. उतरत्या वया ठीक आहे काय दिलं बघा, उतरत्या वयाप्रमाणे उभे राहिल्यास मधोमध कोण असेल. आता काय सांगितलं 7 जण आहे, 3 जण इकडं 3 जण इकडं, मध्ये 1 राहणार, 3 आणि 3 6 आणि मध्ये तेव्हा 1 7 राहील. मग ते चढत्या क्रमाने लावा नाहीतर काय उतरत्या क्रमाने लावा. मध्ये कोण येणार आहे, श्रीहरीच येणार आहे 4 नंबरला. त्याच्यामुळे याचं पण उत्तर काय श्रीहरी. श्रीहरी हे काय याचं योग्य उत्तर आहे.